सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। वडाच्या पवित्र वृक्षाप्रमाणे तुमच्या संसार विहिरीला दीर्घायुष्य, सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य लाभो। सावित्रीच्या अडळ निष्ठेचे, प्रेमाचे आणि समर्पणाचे तेज तुमच्या आयुष्यात सदैव उजळत राहो। वटपौर्णिमेच्या न्यूज 24 सह्याद्रीकडून मनपूर्वक शुभेच्छा। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील मंडल व तलाठी कार्यालय बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 35,000ची रोकड चोरून नेली। लोणी बुद्रुक गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मंडल व तलाठी कार्यालयाची कुलुपे तोडून अज्ञात चोरट्यांनी ड्रॉवर मधील 35,000ची रोकड चोरून नेली। बुधवारी सकाळी कामगार तलाठी श्री देशमुख आपल्या कार्यालयात आले असते ही घटना समोर आली। या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार, इमारत, गेट व मंडल अधिकारी केबिन यांची कुलुपे चक्क चोरट्यांनी चावीच्या साहाय्याने उघडली। मात्र तलाठी केबिन व ऑफिस केबिनची कुलुपे तोडण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागले। सर्व केबिन उचकल्यानंतर त्यांना ऑफिस मधील एका ड्रॉवर मध्ये 35,000ची रोकड मिळाली। गोहत्या रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या काही अतिउत्साही गोरक्षक कार्यकर्त्यांनी एका युवा शेतकऱ्याने लोणी येथील जनावरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या गायी आणि गायींसह टेम्पो थेट पोलीस ठाण्यात नेला। पण ज्याला पकडला तो स्वतः शेतकरी व एका देश पातळीवरील हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा समाजातच वारे गोरक्ष असे म्हणत कपाळावर हात मारण्याची वेळ आली। या प्रकारामुळे या गोपालक शेतकऱ्याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला। सध्या देशभरात जनगणना तसेच राज्यात मतदारांच्या विशेष पुन्हा पडताळणीचे काम सुरू आहे, तसेच BLO चे काम सुद्धा सुरू आहे। सोबतच राज्यात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने नवीन अभ्यासक्रमाचे शिक्षकांचे परीक्षण सुद्धा सुरू आहे। त्यातच भर म्हणून राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना आता पोलीस ठाण्यात सरकारी पंच म्हणून काम पाहावे लागणार आहे, तसे आदेश तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत। एवढेच नव्हे तर या कामासाठी उपस्थित न राहिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। श्रीगोंदा शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी काही टवाळखोर तरुण शाळा आणि कॉलेजच्या परिसरात दुचाकीवरून भरधाव फिरत होते, तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजवून गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे आल्या होत्या। यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण होते आणि शैक्षणिक परिसरात शांतता बिघडत होती। जुलै महिना सुरू झाला तरी नगर तालुक्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। आंध्रा नक्षत्रात झालेल्या तुरळक सरींनी काही काळ आशा निर्माण केली होती। त्या अल्प पावसावर विश्वास ठेवून काही शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन व इतर खरीप पिकांची पेरणी केली। मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने पेरणी केलेल्या पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नसून ते चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात सत्तेची वाडी येथे लग्न समारंभ आटोपल्यानंतर घरासमोर सुरू असलेल्या वरातीत घुसून नवरदेवाच्या वडिलांसह तिघांवर लोखंडी गज व दगड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गटनेता व नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावल्या। 10 दिवसात अविश्वास ठराव कार्यवाही करावी असे निर्देश खंडपीठाने दिले। त्यामुळे आता कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास सभा होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे।
निवडणूक विभागाच्या BLO म्हणून काम करत असताना आलेल्या मानसिक तणावामुळे पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका सुनीता यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा दावा करत पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षण समन्वय समितीने प्रशासनाकडे मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्यावरील सेवा, कायदेशीर संरक्षण, विमा लाभ आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. BLO म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी संरक्षणाची लेखी हमी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शेवगाव शहरात वटपौर्णिमा निमित्त वडाच्या झाडाच्या पूजनावेळी अर्पण करण्यात येणारे धान्य, साखर व आंबे हे पूजनानंतर अनेकदा वाया जातात. ही बाब लक्षात घेऊन शेवगाव शहरातील इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. पूजेसाठी आलेल्या महिलांनी झाडाला अर्पण केलेले गहू, साखर आणि आंबे गोळा करण्यात आले. या उपक्रमातून सुमारे 1 क्विंटल गहू तसेच साखर व आंबे संकलित करण्यात आले असून या सर्व वस्तू गरजू आणि गरिबांना वितरित करण्यात येणार आहेत. धार्मिक परंपरेचे पालन करताना समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा मनीषा लड्डा यांनी सांगितले. धार्मिक विधीनंतर वाया जाणाऱ्या वस्तूंचा सदुपयोग करून गरजूंना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून शहरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. आज आम्ही सगळ्या इनर व्हीलच्या मैत्रिणींनी मिळून वटवृक्षाला वंदन आणि गरजूंना मदत हा एक उपक्रम राबवलेला आहे. याच्यातून जी अन्नाची नासाडी होणार आहे ती तर थांबेलच, पण गरजूंना पण याच्यातून मदत होईल असं आशा बांधून आम्ही हा उपक्रम सुरुवात केली. साधारण 2-3 दिवस आम्ही हा जो मेसेज आहे सोशल मीडियावर फिरवला. माझ्या सगळ्या इनर व्हीलच्या सहकारी आमच्या तळवकर मॅडम प्रेसिडेंट यांनी ही खूप मोलाची मदत केलेली आहे. त्याचे वेगवेगळे डिझाईन तयार करून सोशल मीडियातून आम्ही ते फिरवले आहे. अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स या उपक्रमासाठी मिळाला आहे आणि मी आशा करेल की असे उपक्रम अनेक ठिकाणी महिलांनी राबवले पाहिजे, ज्याच्यातून गरजूंना पण मदत होईल आणि त्याच्यातून एक सामाजिक संदेशसुद्धा जाईल की आपण जे अन्न झाडाखाली वाहतो त्याच्यातून नंतर त्याचं विल्हेवाट होत नाही योग्य, पण अशा पद्धतीने काही उपक्रम घेतले तर ते गरजू लोकांच्या मुखात तरी जातात. पाथर्डी तालुक्यात अंमली पदार्थांविरोध अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत वृद्धेश्वर येथे छापा टाकून 5,250,000 रुपये किमतीचा 20.10 किलो तयार गांजा जप्त केला. या प्रकरणी राम एकनाथ पुरी यांच्या विरुद्ध अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नसून ते चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. पूर रोड परिसरात गांजा सेवन करणाऱ्या तिघांविरुद्ध 3 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.